लास्ट क्लास मध्ये आपण काय केलेलं मुलांना, मला आठवण करून द्याल का? मला वाटतं आपण फक्त सूत्र काढलेली आहे ना. पी आणि एच ची सूत्र कशी आली? श्रावणी तुला काय बोलायचंय बेटा? अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही. मला वाटतं चुकून तिने हात वर केलाय. ठीक आहे, तर मला 1 सेकंड द्या फक्त, म्हणजे मी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर मुलांना. आपण लास्ट क्लासमध्ये नवीन चॅप्टर चालू केलेला होता, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, आणि एक धडा म्हणजे आपला एक लास्टचा पिरियड झालाय ह्या चॅप्टरचा. आपण त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या काही कन्सेप्ट थोड्याशा पटकन रिवाइज केलेल्या, कारण त्या ह्या वर्षी पण आपल्याला लागणार आहेत. गेल्या वर्षीच्याच धड्याचा हा धडा जो आहे तो कंटिन्युएशन आहे. त्याच्यामुळे मागचं पाठ म्हणजे मागचं सपाट पुढचं पाठ असं करून चालणार नाही. पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नाही चालणार. म्हणून मग मी थोडंसं रिवाइज करून घेतलेलं आणि तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही परत एकदा रिपीट करा म्हणून. आणि मला वाटते मी तुमच्या ग्रुपमध्ये मग ते रिव्हिजन तुम्ही करावी म्हणून काही लिंक्स पण पाठवलेल्या होत्या, है ना? येस मॅम. हा, तर आता आपण हा चॅप्टर करूयात. मग मी तुमच्या ग्रुपमध्ये ना मुलांनो एक मेसेज टाकते, ऍटलीस्ट कदाचित माझा मेसेज बघून तरी मुलं येतील. मॅम नाही कोण जॉईन करत. ठीक आहे, मी माझं काम करते, आले तर ठीक आहे, नाही तर इट्स ओके, काय करू शकतो. पहिल्यांदा जेव्हा जॉईन करतात ना त्यावेळी खूप उत्साह असतो, पण नंतर कोणच जॉईन करत नाही. ते ऍक्च्युली थकत पण असतील ना शाळेतून आल्यावर वगैरे. ठीक आहे, अभी सिंपल आहे, जो करेगा वो पाएगा, है ना? ऍटलीस्ट थोडंफार काहीतरी आपली रिव्हिजन होते आणि पुन्हा पुन्हा ऐकून ते आपलं पाठ होऊन जातं. अर्ध काम तर आपलं तिथेच होतं क्लास अटेंड करून. ठीक आहे, तर जे जॉईन नाही झाले तर ठीक आहे, इट्स ओके, काही हरकत नाही. जे होतात ते जॉईन करतील. चला, टाकला मी मेसेज. चला आता मी स्क्रीन शेअर करते, पटपट आपण आता पुढचा टॉपिक बघूया. तर आधी आपण क्विकली थोडं रिवाइज करू. चला, आता हे बघा, हे आपला आहे पीपीटी. तर आपण हा धडा चालू केलेला आहे, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आपला. इलेक्ट्रिक सर्किट काय असतं गेल्या वर्षी आपण बघितलेलं, हे रिव्हिजन साठी ही स्लाइड टाकलेली येते. ओम्स लॉ पण गेल्या वर्षी बघितलेला, आठवते ना? V is directly proportional to I, म्हणून V is equal to IR किंवा RI आपण म्हणतो. परत हे ओम्स लॉचं आपण गेल्या वर्षी हे सगळं बघितलेलं होतं. जूल्स लॉ ऑफ हिटिंग, हा जो आपण मुलांना सूत्र काढलाय ना त्या दिवशी, H is equal to I² RT, तोच जूल्स लॉ ऑफ हिटिंग आहे. H ची जी पण आपण सूत्र काढले तोच जूल्सचा लॉ आहे. हीट कशी निर्माण होते आणि जी हीट निर्माण होते सर्किटमध्ये ती कशावरती डिपेंड आहे, ती उष्णता कशावर डिपेंड आहे, तोच आहे जूल्स लॉ ऑफ हिटिंग. ठीक आहे, मॅम चौथा धडा चालू केला. चौथा धडा चालू आहे. चौथा, हा बेटा, ठीक आहे. आता इथे काय आहे, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. हे हिटिंग इफेक्ट कसा शोधण्यात आला ते दिलेलं आहे इथे. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक पॉवर काय होतं आपण ते बघितलेलं होतं. ठीक आहे, आता इथे आज आपण बघणार आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय काय बघा मुलांना, टोटल 4 इफेक्ट आहेत. एक तर आहे इलेक्ट्रॉलिसिस. इलेक्ट्रॉलिसिसला मराठीत काय म्हणतात, अरे ते धनप्रभार ऋणप्रभार सेपरेट होतो ना, जसं की आता आपण मीठ पाण्यामध्ये विरघळवलं आणि त्याच्यात इलेक्ट्रोड लावले की Na आणि Cl सेपरेट होतात, त्याला इलेक्ट्रॉलिसिस म्हणतात. इलेक्ट्रॉलिसिसला माहिती नाही मराठीत काय म्हणतात, विघटन समथिंग काहीतरी म्हणतात. केमिस्ट्रीमध्ये दीपिका मॅमला विचारा, आता सांगतील. ठीक आहे, परत एखाद्या वस्तूमधून विद्युत धारा वाहून गेली, इलेक्ट्रिक करंट वाहून गेल्यावरती काय काय परिणाम आपल्याला दिसतात तेच आहेत इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, तर आता बघा, इलेक्ट्रॉलिसिस एक आहे, हिटिंग, गरम होते कोणतं पण वस्तू ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन,
हे वगैरे सगळं आपण बघणार आहोत पुढे. आपल्याला ऍक्च्युली तुमच्या ह्याच्यामध्ये 2च आहेत. ठीक आहे, तर चला आता आपण तुमच्या टेक्स्टबुक कडे वळूयात. तुमचं टेक्स्टबुक मी शेअर करते. हे बघ, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर ह्याच्यामध्ये हे लास्ट क्लासमध्ये आपण सगळं बघितलेलं होतं आणि हे सूत्र आपण लिहून काढलेली होती, आठवत असेल तर. ही पीच्या स्वरूपात काढली आधी ही सगळी सूत्र आणि परत एचच्या स्वरूपात तीच सूत्र आपण लिहिलेली होती, राईट. आणि आज आपण हा जो हिटिंग इफेक्ट जो आहे ह्याला थोडस अजून डिटेलमध्ये जाणून घेणार आहे. आणि मग हे बल्बचं आपण केलेलं मुलांनो गेल्या क्लासमध्ये, जरा मला आठवण करून द्या. मला वाटतं नव्हतं केलं आपण बल्बचं हे वालं. केलेलं का? केलेलं ना, मला वाटते ते तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवलेला मी, बल्ब कसा शोधण्यात आला त्याचा. कोण होतं लास्ट क्लासमध्ये, आठवते? बल्बची इन्व्हेन्शन कशी झाली, थॉमस एडिसनचा व्हिडिओ आपण बघितलेला का, जो कार्टून फॉर्म मध्ये होता? असं काय आठवतंय? मी व्हिडिओ युट्यूबवर दाखवलेला वगैरे नाही? गर्ल्स कोण होतं लास्ट क्लासमध्ये, आठवत नाहीये तुम्हाला? मॅम क्लास नव्हता जॉईन केला. अच्छा, अनुष्काने नव्हतं. श्रद्धा, तेजस, विवेक, तुम्ही लोक तर होता बहुतेक. विवेक होता, मला आठवते. विवेक, आपण व्हिडिओ बघितलेला का रे गेल्या क्लासमध्ये बल्ब साठी? नो मॅम. नव्हता बघितला? बरं ठीक आहे, मी आता दाखवेल मग तो. चला, तर हिटिंग इफेक्ट. तर हिटिंग इफेक्ट काय आहे मुलांनो? कुठली पण वस्तू बघा, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी आपण पास केली की ती वस्तू तापते, है ना. आता ती वस्तू तापावी अशी आपली बिलकुल इच्छा नाहीये, पण ती तापणारच आहे. आता बघा, फॅन चालू असेल, फॅनला तुम्ही थोडं हात लावून बघितलं, फॅन बंद करून तो गरम असतो. आपला बल्ब बघा, बल्ब किती गरम असतो. बल्बला चुकून जर कोणी हात लावला की काय होईल? चटका बसेल जोरात, है ना. जोरात चटका बसेल. त्याच्यानंतर ना कोणतं पण तुम्ही वस्तू घ्या ज्याच्यातून करंट जातोय, ती गरम होते. मग त्यालाच आपण म्हणतो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत धारेमुळे वस्तू गरम होते, त्याला आपण म्हणतो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असं आपण त्याला म्हणतो. अच्छा, आता आज 24 तारीख आहे. एक मिनिट, आपला लास्ट क्लास कधी होता? मला वाटते मी व्हिडिओ दाखवलेला मुलांना. बघा, माझ्या हिस्ट्रीमध्ये मी जाऊन बघितलं. गेला क्लास आपला 23 तारखेला होता. 23 तारखेला होता ना? Yes, मंगळवारी होता. हा, मग मंगळवारी तर माझा व्हिडिओ प्ले झालेला दिसतोय मला इथे. पण ठीक आहे, हा मी ह्याचे व्हिडिओ लिंक तुमच्या ग्रुपमध्ये टाकते मुलांनो, तर तो तुम्ही स्वतःहून बघून घ्या. मग इलेक्ट्रिक बल्ब कसा शोधण्यात आला, त्याची इन्व्हेन्शन कशी झाली, तो असं कार्टून वाला छानसा व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही स्वतःहून बघून घ्या. मी तो तुमच्या ग्रुपमध्ये टाकते. तर चला, आज ना मुलांनो, जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तुम्हाला कधी विचार केलाय की वस्तू गरम का होते? कोण सांगेल बरं मला? मुळामध्ये वस्तू गरमच का होते, त्याच्यामधून विद्युत धारा वाहताना कोण सांगेल? थोडस गेल्या वर्षी ज्यांना मी शिकवले तुम्हाला, रोध अडथळा निर्माण कसा काय होतोय ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, आठवतंय मुलांना? रोध म्हणजे अडथळा, रेझिस्टन्स क्रिएटच कशामुळे होतोय मी ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं गेल्या वर्षी. कोण मला आठवण करून देईल, सांगेल ते? माझ्या आठवणीत आहे, तुम्हाला किती लक्षात आहे ते मला बघायचंय. कोण सांगेल? बर ठीक आहे, चला, तुम्हाला आठवत नाहीये काय हरकत नाही, मी तुम्हाला आठवण करून देते. आता हे पुस्तकामध्ये जॉईन झालं.
अच्छा बेटा, काही हरकत नाही. ऍक्च्युली आताच्या क्लासमध्ये 9th मधले पण बरेच मुलं आहेत. ही रोध ही संकल्पना जी आहे, रेझिस्टन्स ही संकल्पना आहे, ती गेल्या वर्षी ओम्स लॉ ज्यावेळी तुम्ही स्टडी केलेला होता, त्या ओम्स लॉ स्टडी करताना ते रोध संकल्पना समोर आलेली होती. पण हा रोध मुळामध्ये येतोच कुठून, तर ते काही बुक्स मध्ये एक्सप्लेन केलेलं नव्हतं. तर मी हे गेल्या वर्षीच्या मुलांना एक्सप्लेन केलेलं, ते मी आता थोडस तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते, रिपीट करते. ठीक आहे, जे नवीन मुलं असतील त्यांना. तर थांबा, आता मी माझा व्हाईट बोर्ड शेअर करते तुमच्या बरोबर. लिंक मी ग्रुपमध्ये व्हिडिओची टाकली आहे ऑलरेडी. ठीक आहे, व्हॉट्सअप वरती आपल्या. चला आता मी शेअर करते स्क्रीन, ते तुम्ही नंतर बघून घ्या आपला क्लास संपल्यावर किंवा उद्या वगैरे. ठीक आहे, चला. तर आता हा माझा व्हाईट बोर्ड तुम्हाला दिसतोय. बघा मुलं, नीट बघा आता चाललंय काय. खूप सोपं आहे, फक्त आपण ना जास्त डोकं नाही लावत ना, आणि किंवा माहितीच नसतं आपल्याला, म्हणून ते आपल्याला वाटतं की काय चाललंय, काय समजत नाही वगैरे. समजा जसं आपण लास्ट रँक घेतलेलं, तसं आपण काय केलं, आता हा परत एकदा सोन्याचा खूप असा ना पातळसा पत्रा घेतला, एकदम पातळसा पापुंद्रा घेतला आपण. आता तुम्हाला माहितीये त्याच्यामध्ये हे सोन्याचे काय असते, गोल्डचे हे ऍटम्स आहेत, अणू आहेत. आणि सोनं हे मेटल असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे असे आपण फ्री इलेक्ट्रॉन्स दाखवूयात. बरोबर आहे. आता नीट बघा मुलांना, होतंय काय, जसं आपण काय करतोय, त्या इलेक्ट्रॉनला जाण्यासाठी मार्ग करून देतोय अशी बॅटरी जोडून, तर काय होतंय, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते हे वायर मधून असे फिरायला लागतात. राईट, बॅटरीच्या आपल्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात, धनप्रभाराकडे बॅटरीच्या अट्रॅक्ट होतात ते, आणि आपण म्हणतो की विद्युतधारा व्हायला लागली, इलेक्ट्रिक करंट इज फ्लोईंग. पण आता हा जो इलेक्ट्रॉन ह्या पत्र्यामधून किंवा वायर मधून पण वाहताना, ह्यांचा मार्ग मोकळा थोडी नाही आहे ना. जसं रनिंग रेस पण ठेवायची असेल तर बघा, रस्ता पूर्ण मोकळा करतात आणि मुलांना बघा त्यांना लाईन आखून दिलेल्या असतात, म्हणजे एकमेकांवरती आदळायला नको. बरोबर की नाही. पण इथे तसं थोडी ना आहे. इलेक्ट्रॉन वाहताना त्यांच्या मार्गामध्ये खूप सारे अडथळे आहेत. पहिला अडथळा काय आहे, इलेक्ट्रॉन स्वतःच इलेक्ट्रॉनवर आदळतात, जवळजवळ खूप असतात ना ते, आणि खूप फास्ट ते जातात, ते इलेक्ट्रॉन वरती आदळतात. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कोलिजन. कोलिजन म्हणजे आदळणे, इंग्लिश वर्ड आहे हा. तर इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉन वरती कोलिजन होतं, आणि दुसरे हे जे ऍटम्स प्रेझेंट आहेत ते इलेक्ट्रॉन्सचं ऍटम्स बरोबर पण कोलिजन होतं. मग आदळल्यावरती इलेक्ट्रॉनची जी वेलॉसिटी होती, म्हणजे जी गती होती, ती कमी होते ना, त्यांचा स्पीड कमी होतो. राईट. त्याच्यामुळे मग हा अडथळा निर्माणच झाला ना. मग आपला जो करंट होता, हा करंट काय होतो, कमी होतो. म्हणून बघा आपलं सूत्र काय होतं, V इज इक्वल टू IR. म्हणजे काय, इथे समजा आपण सेम तेवढ्याच अमाऊंटचं पोटेन्शियल डिफरन्स दिलं, म्हणजे समजा आपण 10 व्होल्टचीच बॅटरी लावली इथे. आता ह्या 10 व्होल्टची बॅटरीतलं ऍक्च्युली ह्या ज्या पत्र्याला जे व्होल्टेज मिळते ते पूर्णच्या पूर्ण 10 व्होल्ट नाही मिळत. समजा त्याला मिळतंय 8च व्होल्ट मिळतंय, कारण अजून पण काही ठिकाणी ती वापरली जाते ऊर्जा जी आहे याची, ही आपण गेल्या वर्षी बघितली. त्याला जे मग हे 8 व्होल्ट मिळते ना मुलांना, मग हे 8 व्होल्ट हे तर फिक्स आहे. पण होतंय काय ना, आपला मग जर हे फिक्स असेल तर मग आपला जो करंट आहे आणि आपला जो रोध आहे, मग त्याच्यामध्ये एक संबंध आहे. काय संबंध आहे बघा, आपला जसा जसा, आता हे तर कॉन्स्टंट झालं, ही तर एक फिक्स किंमत आहे, म्हणजे कॉन्स्टंट स्थिर किंमत झाली ना. याचा अर्थ आपण मग काय म्हणू शकतो, आपला जो करंट आहे आणि आपला जो रोध आहे तो एकमेकांशी समानुपाती आहेत. कसं बरं समानुपाती असतील, समानुपाती असतील की व्यस्तानुपाती असतील, बोला रे. रोध वाढल्यावर करंट वाढेल का कमी होईल, कमी होईल. हा, एक्स गुणिले वाय बरोबर के असल्यावरती आपण काय घ्यायचो, याचा अर्थ
एक्स आणि वाय काय आहेत, एकमेकांना व्यस्तानुपात आहेत. आठवते ना, हे व्हेरिएशन चॅप्टर होतं तुम्हाला 8वीला. तर मग आय आणि हे एकमेकांशी व्यस्तानुपाती असते. म्हणजे आपलं काय होतंय, करंट कमी होणार आहे. आर तुमचा वाढला की करंट कमी होईल किंवा उलट त्याच्या. तर मग इथे रोध जो आहे, तो रोध म्हणजेच हाच तो अडथळा. इलेक्ट्रॉन एकमेकांवर आदळतात, इलेक्ट्रॉन ऍटम बरोबर आदळतात, त्याच्यामुळे जे आहे विद्युत धारा कमी होते, त्यालाच आपण म्हणतो रोध निर्माण झाला. रोध समजला. आता दुसरी गोष्ट मुलांनो, पण आता आपण, तुम्ही म्हणत असाल मॅम मी रोध का एक्सप्लेन केलाय, कारण रोधाचा संबंध हीटशी आहे. जो आपण हिटिंग इफेक्ट बघतोय त्याचा संबंध हीटशी सुद्धा आहे. कसं काय, आता बघा, एका हाताला दुसऱ्या हाताने जोरात मारा, गरम फील होतंय, राईट. ज्यावेळी दोन वस्तू एकमेकांवर आदळतात त्यावेळी काही अमाऊंटची ऊर्जा, म्हणजे काही प्रमाणातली ऊर्जा, ती उष्णता ऊर्जेमध्ये त्याचं निर्माण होतं. मग इथे पण तेच होतंय. इलेक्ट्रॉन पळतात, इलेक्ट्रॉन्स कडे आहे गतिज ऊर्जा, बरोबर आहे, कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा. ते एकमेकांवर ज्यावेळी आदळतात, मग त्यांच्यातली काही गतिज ऊर्जा जी आहे ती हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं, आणि त्याच्यामुळे मग आपला जो हे आहे तो तापतो. कंडक्टर जो पण आहे तो आपला तापतो. कळतंय तुम्हाला मुलांनो? आणि तुम्हाला माहिती, इथे जर तुम्ही जास्त करंट जर तुम्ही वाढवला, आपला करंटचा बघितलं ना, आपलं सूत्र बघा काय आलेलं, H इज इक्वल टू I² RT. याचा अर्थ आपली किती उष्णता निर्माण होणार आहे ही आपण करंटवर पण डिपेंड आहे, रोधावर पण डिपेंड आहे, आणि किती वेळासाठी घालवते ऑफकोर्स त्याच्यावर पण डिपेंड आहे. जास्त वेळ घालवलं जास्त वेळ गरम होतं की नाही, जास्त गरम होते ना ती वस्तू तापते. आणि बघा करंटच्या तर वर्गाशी ती वर्गावर डिपेंड आहे, कारण तुम्ही जेवढा जास्त करंट वापरणार, घालवणार, म्हणजे त्याचा अर्थ तेवढे फास्ट जे आहे ते इलेक्ट्रॉन पळतात, आणि ते एकदम फास्ट पळणार, ते जास्त आदळणार ना मग एकमेकांवर, आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन एकमेकांवर आदळणार तेवढं जास्त मग काय होईल, गरमी वाढेल, हिटिंग इफेक्ट वाढेल. मग हाच आहे आपला जूल्सचा लॉ, ह्यालाच म्हणतात जूल्स लॉ ऑफ हिटिंग. हा मला वाटतं तुम्हाला गेल्या वर्षी होता हा. हा लॉ काय सांगतो, जी उष्णता आहे ती I वर्गाला समानुपाती असते, परत ती R ला पण समानुपाती असते, आणि टायमिंगला T ला पण समानुपाती असते. हा तो जूलचा नियम हिटिंग लॉ सांगतो. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? वस्तू गरम का होते हे समजलं मुलांनो? बघा, मी काही गोष्टी ना मुलांनो फक्त तुमच्या बॅचला थोड्या डिटेलमध्ये सांगते, कारण तुमच्या बॅचमध्ये इंटेलिजंट मुलं आहेत म्हणून. ठीक आहे, तर हे सगळं डिटेलमध्ये पुस्तकामध्ये नाहीये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, पण आय होप मध्ये काय चाललंय तुम्हाला समजते. चला, तर आता मग पुढचा पार्ट आपण आता बघूयात. मी माझं पुस्तक पूर्ण स्क्रीन शेअर करते. बघा, तर इथे आपण काय पाहिलं, हिटिंग इफेक्ट, वस्तू गरमच का होते मुळामध्ये. तर मग जसं आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलेलं, जो माणूस आहे ना, आपण काय म्हणतो, गरज ही शोधाची जननी आहे. पण गरज असो नसो, कधी कधी माणसाची जिज्ञासा. आता माणसाने काय ऑब्झर्व केलं की इलेक्ट्रिसिटी गेल्यावर वस्तू तशी पण गरमच होते, त्याचं काय करू नाही शकत आपण. मग आपण ही गरमी कुठे कुठे वापरू शकतो, आपल्याला गरमीची तर गरज पडतेच. मग त्याने विचार केला, अरे चला पाणी तापवायला गरमीची गरज आहे, गरम ही वापरूया तिथे. मग गिझर बनवण्यात आला. फुलं हे तुम्ही बघता इथे घरामध्ये, हे तुमच्या असेल मुलांना, कोणाच्या घरी आहे ही कॉईल कुकरची, हे पण आपण लास्ट टाइम बघितलेलं. त्याच्यामध्ये मग ते वापरण्यात आलं, राईट. आणि त्याच्यानंतर ना इस्त्री. मग माणसाने काय केलं की चला ही गरमी आपण वापरूया, आणि म्हणून मग आपल्या घरी हिटिंग अप्लायन्सेस आपण वापरायला लागलो. हिटिंग अप्लायन्सेस म्हणजे गरम होणारी उपकरणं.
विद्युत धारेमुळे गरम होणारी उपकरण. त्याच्यामध्ये मग आता तुम्हाला 2-3 गोष्टी इथे ज्या आहेत तर खास करून 2 स्पेशल केसेस इथे दिलेले आहेत. एक तर बल्ब बद्दल दिलेला आहे आणि दुसरा आपल्याला कशाबद्दल दिलेला आहे, दुसरा आपल्याला दिलेला आहे फ्यूज बद्दल. ठीक आहे, तर आता नीट बघा, इथे बघा मुलांना मी काय सांगते. तर हिटिंग इफेक्ट, वस्तू गरम होते, तीच कन्सेप्ट वापरून आपला बल्ब इन्व्हेंट केला गेला, ज्याच्यामुळे आपल्या आता सगळीकडे लाईट आहे. नाहीतरी सगळीकडे खूप, एकदाचा सूर्य बुडाला की सगळीकडे खूप अंधार असायचा बघ. आणि आता पण काही काही ठिकाणी गावाला जर तुम्ही गेला ना मुलांनो, तर काही मोजक्याच घरांमध्ये लाईट असते ना. तर मी पण गावी जाते तर 8 वाजून गेल्या की सगळेजण आपापल्या घरामध्ये असतात, भले लाईट असली पण बाकी सगळीकडे एकदम असा गुडूप अंधार. मग गावाला ना थोडी रात्रीच्या वेळी बाहेर निघायची भीती वाटते. आणि शहरामध्ये असं काही नाहीये. शहरामध्ये लिटरली कमीत कमी मुंबईमध्ये तरी ना 11 वाजता रात्रीचं घरी आलं तरी पण काही नाही वाटत, आणि दिवसभर आपल्या रस्त्यांवरती पण आपल्या लाईटी असतात. तर सांगायचा अर्थ काय की बल्बची इन्व्हेन्शन मग किती महत्वाची होती बघा. तर आता आपलं नॉर्मली बघा, हा जे बल्बची आकृती तुम्हाला दाखवली आहे त्याच्यातला मेन पार्ट जो आहे तोच मी तुम्हाला सांगते. हा जी वायर आहे ना, ह्याला वायरला इंग्लिशमध्ये म्हणतात फिलामेंट. तंतू जो आहे आपला तो हा आहे फिलामेंट. आणि हा कशाचा बनलेला आहे, हा बनलेला आहे निक्रोमचा. तर निक्रोम काय आहे ना, निक्रोम एक अलॉय आहे. अलॉय म्हणजे काय, संमिश्र आहे ते. माहितीये ना तुम्हाला संमिश्र काय असतं, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलाय. आणि हा निक्रोमच का घेतलाय तुम्हाला माहितीये, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, एडिसनने आधी ही कॉपरची वायर कार्बनची वायर वापरलेली होती. आणि एक्सपेरिमेंट करता करता त्याने एक खूप फनी गोष्ट पण एक फिलामेंट म्हणून वापरलेली होती लिटरली. तो व्हिडिओ बघून मला सांगा की ते ऐकून तुम्हाला हसायला आलं की त्याने अच्छा हे पण बल्बची इन्व्हेन्शन करताना ट्राय केलेलं. ते तुम्ही नेक्स्ट क्लासमध्ये मला सांगा. ठीक आहे, तर हा जो फिलामेंट आहे निक्रोम जो आला एक अलॉय आहे, हेच का. तर होतं काय मुलांनो, ह्याच्यातून बघा, ह्याला आपण जोडलं आणि ह्याच्यामधून जसं लाईट जाते ना, ही इलेक्ट्रिसिटी ह्याच्यातून जशी जाते ना, हा फिलामेंट ना खूप जास्त तापतो, खूप खूप जास्त हीट होते. आणि तुम्हाला माहिती आहे, हा तापून तापून जवळजवळ ह्याचं टेम्परेचर जातं 3400 डिग्री सेल्सिअस. विचार करा, आपल्या पाण्याचं तापमान आहे फक्त 100, म्हणजे पाणी उकळायला, आणि हे चाललंय 3400. मुलांनो, सूर्याच्या केंद्रकाचं तापमान किती आहे माहितीये तुम्हाला? सूर्याच्या केंद्रकाच्या तापमानाबरोबर ह्याचं तापमान बघा, चेक करा, टॅली करा. कारण बघा, सूर्य पण लाईट बाहेर फेकतोय, हा फिलामेंट पण तापल्यावर असं लाईट बाहेर फेकतो, चमकायला लागतो तो, आणि मग बल्ब पेटतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय होते, हा फिलामेंट गरम होतोय आणि गरम झाल्यामुळे असं तो लाईट त्याच्यातून बाहेर पडायला लागते. आता हे स्पेशली निक्रोम अलॉयज का घेतले, कारण बघा एवढ्या जास्त तापमानाला सहन करणारी वायर पाहिजे ना, नाहीतर ती वायर वितळून जाईल. तुम्हाला माहिती असेल, सोनं चांदी सगळेच्या सगळे धातू आपण वितळवू शकतो त्यांना खूप जास्त गरम केलं, माहितीये ना. सोनं वितळलेलं बघितलं असेल तुम्ही, कोणी कोणी बघितलंय सोनं वितळलेलं? हातवर करा, मोबाईलचा हातवर करू शकता. तर मग हे पण आपल्याला फिलामेंट असा हवा की जो वितळणार नाही, म्हणून हा स्पेशल फिलामेंट ते बनलेला आहे. तर क्वेश्चन जर आला ना मुलांनो, नीट ऐका. विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचे दैनंदिन जीवनातील उपयोग लिहा. एक्सप्लेन ऍप्लिकेशन्स ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन आवर डे टू डे लाईफ. दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा कसा उपयोग होतो. तर हे तुम्ही एक तर पहिलं इलेक्ट्रिक बल्बचं एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल माहितीये फ्यूज. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता हा टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याच्या आधी मला तुम्हाला काही विचारायचंय, म्हणजे मला तुम्ही दिसता. मुलांनो मला सांगा, हे फ्यूज, फ्यूज नाव ऐकलंय तुम्ही? येस मॅम. विवेक कुठे ऐकलेस बेटा फ्यूज हे नाव? रविष्ठा तू कुठे ऐकले? तुम्ही असं, हा सांग विवेक. आमच्याकडे शेतामध्ये वापरतात ते, मोटर चालू बंद करण्यासाठी.
मोटर चालू करण्यासाठी फ्यूज वापरतात? नाही. अच्छा, तिकडे मोटरला लावलाय फ्यूज असं म्हणतोयस. बरं, ध्यानेश्वर तू सांग. हा सांग. मॅम आमच्या घरात बरं, आधी ध्यानेश्वर सांगेल मग नविष्ठा सांगेल. सांग ध्यानेश्वर. मॅम आमच्या घरातल्या शेगडीसाठी लावलेलं आहे. अच्छा, ओके ओके. नविष्ठा? मॅम घरी गिरणीला आणि घरात लावलेला. हा, बरं, मला सांगेल का बरं लावतात फ्यूज? काय कल्पना आहे तुम्हाला कोणाला? हा अनुष्का सांग. जास्त प्रमाणात विद्युतधारा वाहू नये म्हणून लावतात. हा, बरं, ठीक आहे. अजून कोणाला काही सांगायचं ह्याच्यात? नविष्ठा? मॅम तुम्ही काय विचारलं? ध्यानेश्वर तू सांग. थांब 1 मिनिट, उन्नती थांब. नविष्ठा तू सांग. हा सर सांग सांग. ध्यानेश्वर सांग. मॅम आमच्या शेगडीचे उदाहरण सांगतो. हा सांग. जेव्हा ते फ्यूज नव्हता ना तेव्हा आमची शेगडी खूप गरम व्हायची. फ्यूज लावले आता कमी गरम होते. बरं, ठीक आहे. नविष्ठा? हा काय? म्हणजे जास्त लोड येते अच्छा, फ्यूज लावल्यानंतर करंट. बरं बरं, ठीक आहे. मुलांनो, ठीक आहे, तुम्ही जेवढी पण आन्सर्स दिलेत ती एकदम 100% बरोबर नाही, पण बऱ्यापैकी तुम्हाला कल्पना आहे की फ्यूज म्हणजे काय आहे ते, तर ते काम कसं करते आणि का आपण लावतोय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता मी जी आकृती काढणार आहे ना मुलांनो, ती आकृती तुमच्या पुस्तकात नाहीये. ती आकृती सीबीएसई बोर्डाचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांना छान पैकी दिलेली आहे काढून. तर मी तीच आकृती तुम्हाला इथे काढून एक्सप्लेन करणार आहे. आता फ्यूज काय आहे बघा, तुम्ही पण टीव्ही मध्ये सिरियल मध्ये बघितलं असेल की जो फ्यूज आहे ना, एकतर हे बघा इथे मी दाखवते तुम्हाला आकृती, दिसतोय इथे? ही एक फ्यूज आहे, हा वाला एक अशा टाईपचा फ्यूज असतो, एक अशा टाईपचा पण फ्यूज असतो. तर सिरियल मध्ये वगैरे ना किंवा मूवी मध्ये जे विलन असतात बघा, त्यांना लाईट घालवायची असेल तर ते बोर्ड खोलून व्हाईट काहीतरी बाहेर काढतात. ते दिसले असेल तुम्हाला कधी तर, बघितलं असेल तर. तो एक अशा प्रकारचा एक फ्यूज असतो, एक अशा प्रकारचा पण एक फ्यूज असतो. तर फ्यूज काय बघा इथे दिले. अन इलेक्ट्रिक फ्यूज इज सेफ्टी डिव्हाइस. आपल्या सुरक्षेसाठी बनवलेलं एक ते उपकरण आहे. दॅट प्रोटेक्ट्स इलेक्ट्रिकल सर्किट्स. आपले इलेक्ट्रिकल जे पण सर्किट आहे त्याला प्रोटेक्ट करतं. फ्रॉम कशापासून? एक्सेसिव्ह करंट. एक्स्ट्रा करंट म्हणजे विद्युत धारा वाहण्यापासून तो सेव्ह करतो. आता म्हणजे काय? आता नीट बघा. तुम्हाला आठवते मुलांनो, गेल्या वर्षी आपल्याला होती रोधांची समांतर जोडणी आणि रोधांची एकसर जोडणी. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. आठवतोय का? आता बघा मी काय करते. आपला जो मेन बोर्ड असतो ना, बोर्ड ज्याच्यातून वायर घेऊन सगळ्या रूम मध्ये लावलेली असते, तो बोर्डचा नाही कधी कधी खटका खाली पडतो आणि सगळ्याच रूम मधली लाईट जाते, माहितीये तुम्हाला? मेन बोर्ड असतो ना मुलांनो, बघा. तर त्या मेन बोर्ड मध्ये ऍक्च्युअल मध्ये ना, जी मेन बाहेरून वायर येत असते त्या 2च वायर असतात. एक लाल वायर असते आणि एक वायर कोणती असते? काळी वायर असते. ठीक आहे. तर मग आपला आता जो बोर्ड आहे त्या बोर्ड मधून ती लाल वायर वाढवून घेतो अशी, आणि खाली काळी वायर. आपल्या घरामध्ये सगळीच्या सगळी जी उपकरणं जी जोडलेली आहेत ती रोधांच्या समांतर जोडणीने म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडलेली आहेत. म्हणजे नक्की काय बघा, इथून एक वायर काढून घेतली, इथून एक वायर काढून घेतली, इथून एक वायर काढून घेतली. ठीक आहे. आणि खाली काळ्या वायरसाठी. आणि हे जे दिसते ना तुम्हाला लाल बिंदू काळा बिंदू, हाच आपला स्विच बोर्ड आहे ज्याच्यामध्ये नाही आपण पिन घुसवतो, तोच आहे हा आपला.
आणि त्याच्याबरोबर इथे तिसऱ्या पिनसाठी पण बघा होल असतं, राईट? दिसतोय मग हा स्विच बोर्ड सारखं जाणवते तुम्हाला? येस. तर मग ह्याच स्विच बोर्ड आपण इथे कधीतरी आपल्याला जसं पाहिजे, समजा इथे आपण काय लावला, टीव्ही लावला, इथे आपण काय लावला, आपला फ्रीज लावला, फ्रीजला इंग्लिशमध्ये रेफ्रिजरेटर म्हणतात, आता मी शॉर्ट मध्ये लिहिते. इथे आपण काय लावलं, समजा बल्ब लावला, ठीक आहे, कळतंय? तर हे अशी उपकरणं आपण वेगवेगळी लावतो. तर आता नीट बघा मुलांनो, तर ही जी मेन आहे ना, ही आपली आहे, ही लाल रंगाची जी वायर आहे ना, हिला ना लाईफ वायर म्हणतात. काय म्हणतात? लाईफ वायर. पुस्तक जरा बघा मराठी मीडियमच्या मुलांनो, या लाईफ वायरला मराठीमध्ये काहीतरी वेगळंच असं नाव दिलंय. लाईफ म्हणजे तसं ऍक्च्युली जिवंत, पण ते जिवंत वायर असं नाव नसेल दिले मराठीच्या पुस्तकात, काहीतरी वेगळंच असं सिमिलर अर्थाचं नाव दिलं असेल. आणि ही आपली जी आहे ती आहे न्यूट्रल वायर. न्यूट्रल वायर म्हणजे काय? जिच्यावरती काहीच प्रभार नाहीये, ना धन प्रभारित आहे ना ऋण प्रभारित आहे. पण ही जी लाईफ वायर आहे ना, ही आपल्या इलेक्ट्रिक स्टेशन जे असतात की नाही मुलांनो, जिथे विद्युत धारा बनते, तिकडून खरं तर ही वायर जी आहे लाईफ वायरच, त्या तारा येतात की नाही, तर मेन तारेमधून करंट घेऊन येणारी हीच वायर असते. आणि तुम्हाला माहितीये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हा दोघांच्या पातळीमधला फरक, त्याला ज्याला आपण विभवांतर म्हणतो किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. आठवते ना गेल्या वर्षी काय होतं पोटेन्शियल डिफरन्स? जसं 5 व्होल्टचा बल्ब आहे, तसे ह्या दोघांमधलं किती व्होल्टेजचा फरक आहे? भारतामध्ये हे आपल्याला मिळतं 220 ते 240 व्होल्ट, एवढं झटका त्याच्यामध्ये आहे बघा मुलांना. किती? 240 व्होल्ट. आणि मग ह्या 240 व्होल्ट मुळे ना मुलांनो, आपल्या जे मोठे मोठे उपकरण आहेत ना, जसं की टीव्ही आहे, रेफ्रिजरेटर म्हणजे आपला फ्रीज आहे, एक मिनिट, रेफ्रिजरेटर आहे आपला, परत वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन WM लिहिते शॉर्ट मध्ये, आपला मिक्सर ग्राइंडर आहे. तर ही सगळी जी आहेत ना जास्त पॉवर लागणारी इन्स्ट्रुमेंट आहेत. तर ह्याच्यातून जास्तीत जास्त करंट ना 15 अँपियरचाच अलाउड आहे. किती? आपण करंट आय जो आहे तो अँपियर मध्ये मोजतो ना, 15 अँपियरच ह्याच्यामधून अलाउड आहे. 15 अँपियर पेक्षा जास्त करंट गेला की आतमधून टीव्ही जळाला, रेफ्रिजरेटर जळाला असं समजायचं. मग ते होऊ नये म्हणून आपण काय करतोय, आपण लावतोय इथे इलेक्ट्रिक फ्यूज. आणि तो फ्यूज जो आहे ना इथे कुठेतरी लावला असतो, हे बघा असा इथे फ्यूज लावलेला असतो. मग हे फ्यूजला ना मराठीमध्ये खूप सुंदर नाव दिलेलं आहे. ह्या फ्यूजलाच मराठीमध्ये आपण म्हणतो वितळ तार, वितळणारी तार. तर ही जी तार आहे, ही तार आता अशा मटेरियलने बनलेली आहे ना की 15 अँपियरचा करंट जोपर्यंत चाललाय तोपर्यंत तो फ्यूज चांगला काम करेल. 15 अँपियर पेक्षा करंट थोडा जास्त झाला की ही जी वायर आहे ती थोडीशी तर तापतेच, पण आता अजून जास्त करंट झाल्यावर अजून जास्त तापणार ना ती, आणि मग तिचं तापमान वाढतं आणि ही वायर मग वितळते, म्हणून तिचं नाव आहे वितळ तार. आणि मग ती वायर इथून वितळून ती खाली इथे कुठेतरी पडते ना. मग हा आपल्या मेन घरामधलं सर्किट आणि जिथून करंट येतोय तो, त्याच्यामधला जो रस्ता, जो ब्रिज ह्या फ्यूज मुळे बनवलेला होता तोच तुटला. आणि मग काय होते, विद्युत धारेचा प्रवाह खंडित होतो, म्हणजेच लाईट जाते. आणि मग लाईटच गेली तर मग हा एक्स्ट्रा जो 15 अँपियर पेक्षा जास्तचा करंट होता तो इकडे आपल्या फ्रीज मध्ये, टीव्ही मध्ये पोहोचणारच नाही ना, आणि तो त्यांना डॅमेज पण नाही करणार, खराब पण नाही करणार. म्हणून मग हा फ्यूज लावला जातो. तर फ्यूज ना मुलांनो, जेवढं मला आतापर्यंत माहिती मिळालेली आहे त्यानुसार ना आपल्या घरामध्ये पण आपलं जे मेन बोर्ड आहे तिथे पण फ्यूज असतो. खाली बघा पूर्ण बिल्डिंगच्या एक तुम्ही तर तुमची जर गावाला सेपरेट घर आहे तर तुमच्या तिकडे कुठे असेल मला नाही माहिती, पण जिथे शहरामध्ये बिल्डिंग आहेत ना तिथे खाली की नाही सगळ्यांचे मीटर लावलेले असतात. मग ते ना इलेक्ट्रिसिटी वाले मीटरचं रिडिंग घेऊन जातात. तिकडे कुठे पण एक असा तिथे पण एक फ्यूज असतो, तर डबल प्रोटेक्शन म्हणून. आता हा फ्यूज तर असतोच मुलांना, पण तुम्हाला माहिती आहे फ्यूजच्या व्यतिरिक्त अजून एक चांगली गोष्ट करण्यात आलेली आहे. आता ते काय आहे,
तुमच्या घरामध्ये तुम्ही कधी विचार केलाय की जे मोठी मोठी ही जी आपली आहेत अप्लायन्सेस, उपकरणं आहेत, तर ह्याला 3 पिना असतात. बघितले ना तुम्ही? 3 पिन प्लग म्हणतात त्याला. 3 पिना असतात, आपण तिन्ही घालतो. आणि जे छोटी छोटी उपकरणं आहेत त्याला फक्त 2च पिना असतात. जसं आपला मोबाईलचा चार्जर 2च पिना असतात त्याला. तर 3 पिना का असतात माहितीये तुम्हाला? कारण एक तर लालवाली तर करंट घेऊन येते, ही तर न्यूट्रल वायर आहे. तर ही तिसरी पिन आहे ना मुलांनो, ही जी वायर आहे ह्याच्यामधून एक वायर काढून ती वायर खाली जमिनीमध्ये पुरतात. एका इथे कॉपरचं प्लेट असते, त्या कॉपरच्या प्लेटला ती वायर जोडली जाते. मग ती काय करते, विद्युत धारा जर जास्त झाली, अर्थिंग आपण त्याला म्हणतो, विद्युत धारा जर जास्त झाली तर एक्स्ट्रा वाला जो करंट आहे, एक्स्ट्रा वाली जी विद्युत धारा आहे ना, ती काय करते, जमिनीमध्ये घेऊन जाते. मग त्यालाच आपण म्हणतो अर्थिंग. अर्थ मध्ये गेली म्हणून अर्थिंग. इझी. ठीक आहे. तर इथे सेफ्टीसाठी आपल्याकडे एक तर फ्यूज आहे आणि दुसरे हे अर्थिंग पण केलं जातं. आता तुमच्या पुस्तकामध्ये ही लाईफ वायरचं काय काम आहे, न्यूट्रल वायरचं काय काम आहे, अर्थिंग वाल्या वायरचं काय काम आहे ते पण दिले, तर ते पण एक्झाम मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक एक्स्ट्रा पार्ट इथे दिलाय मुलांना, ते तुम्ही स्वतःहून वाचायचंय कारण तो इझी आहे. हे एमसीबीज काय असतात हे बघा, एवढं छोटंसं हे दिलेलं आहे. हे दिसते तुम्हाला? आपला हाच खटका खाली पडतो ना, जास्त विद्युत धारा गेलो हा खटका खाली आपोआप आणि आपण मग परत वर करतो है ना. त्या दिवशी माहितीये काय झालं की आपलं ना ऑनलाईन क्लास घेत होते आणि लाईट गेली. मला वाटलं सगळ्यांचीच गेले, म्हणून मी आपलं मॅमला मेसेज केला, मॅम लाईट गेले, क्लास नाही घेऊ शकत. आणि मग मी झोपून गेले, थकलेली होती. तर झोपून उठले 1 तासाने, बघते की अरे अजून कशी नाही लाईट आली. खिडकीतून बघितलं तर बाकी सगळ्यांची लाईट आहे. तर मग मी चेक केलं की तो खाली पडलाय का, माझा नॉब खाली पडलाय का. मग तो खरंच खाली पडलेला होता. मग तो त्याला वर केल्यावर लाईट आली. तर ते त्याला आपण म्हणतो एमसीबी म्हणतो. ठीक आहे. तर हा वाला पार्ट तुम्ही जरा वाचून घ्या तुम्ही स्वतःहून. ठीक आहे. तर बघा हा वाला पार्ट मी एक्सप्लेन केला तुम्हाला. त्याच्यानंतरच हे बघा दिसते इथे अर्थची वायर, लाईफ वायर, हे सगळे काय आहे ते पण आपण बघितलं. ठीक आहे. आणि आपण फ्यूज, आपले इलेक्ट्रिक फ्यूज जे आहेत हे बघा, फ्यूज वायर मेल्ट्स, हा वाला पोर्शन पण आपण बघितला. तर हे वाले पार्ट्स आपले झाले बघून. अच्छा, इथे अजून एक छोटीशी इन्फॉर्मेशन ऍड करायची मला. तर हे मोठी उपकरणं जे आहेत ना मुलांना, त्यांना 15 अँपियर करंट लागतो. आणि जी छोटी उपकरणं आहेत ना आपली, जसे की फॅन आहे, आपल्या घरती डोक्यावर फिरतोय जो फॅन आहे, बल्ब आहे, त्यांना फक्त ना 5 अँपियरचीच लाईट लागत पाहिजे असते. म्हणून ना फॅनच्या आतमध्ये आणि बल्बच्या आतमध्ये त्यांनी रेझिस्टन्स जो आहे तो त्याचा असा बनवलेला असतो की जेणेकरून त्याच्यातून 5 अँपियरचाच करंट जाईल. म्हणून बघा गावी ना आता पण काही काही ठिकाणी लाईट कमी जास्त झाल्यावर बघा, जर बल्ब असेल आपला हा साधावाला बल्ब मगाशी मी दाखवलेला, तुम्ही पण अनुभवलं असेल, लाईट कदा थोडीशी जास्त झाली की तडकन बल्ब फुटतो आणि बल्ब जातो. असं झालंय तुमच्या बरोबर कधी? अच्छा, कारण मे बी ना तुमच्या वेळी तुम्ही जास्त हे बल्ब नाही वापरले मुलांना. माझ्या बालपणामध्ये असं व्हायचं, कारण आता हे बल्ब जास्त कोणी वापरत नाही, आता एलईडी वापरतात ना म्हणून. ठीक आहे. आता माझ्या घरी पण जो बल्ब लावलेला आहे तो एलईडी व्हाईट वालाच तो बल्ब लावलेला आहे, म्हणून तो प्रश्न इथे येत नाही. पण आधीचे बल्ब ना थोडीशी विद्युत धारा वाढली की तडकन ते बल्ब तुटून जायचे. का बरं? काच अजून खूप जास्त ती गरम व्हायची ना, तो फिलामेंट पण खूप जास्त गरम व्हायचं, मग तेवढं ते सहन नाही व्हायचे गरमी, त्याला ते तुटून जायचा, तो फिलामेंटच तुटून जायचा. ठीक आहे. तर चला आता 10 मिनिटं आहेत मुलांना, प्लीज फक्त 10 मिनिटं अजून थांबा. थोडस अजून मी तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करते. ते म्हणजे आपण जी गेल्या वेळी एवढी सगळी सूत्र काढलेली होती, पटकन ती सूत्र आणि त्याच्यावरती फक्त छोटी छोटी 2 गणित आपण सोडूया, मग मी तुम्हाला घरी म्हणजे क्लास बंद करायला सांगेल. ठीक आहे. हे बघा कोणती कोणती सूत्र आपण बघितलेली होती. एक तर आपण पॉवरचं बघितलेलं होतं, आठवते ना? पॉवरचं आपण सगळ्यात पहिलं सूत्र काय बघितलेलं होतं? E/T पहिलं सूत्र बघितलेलं होतं हे. परत दुसरं सूत्र आपण काय काढलेलं होतं? VI काढलेलं होतं. परत काय काढलेलं होतं?
I²R काढलेलं होतं आणि चौथं सूत्र आपण काय काढलेलं होतं, VI. आठवतंय ना? स्क्वेअर. है ना? आता ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त टी लावला, या सगळ्यांमध्ये आपण टी लावला की आपलं काय सूत्र आलेलं, H बरोबर इथे PT. इथे दुसरं सूत्र Hचं काय आलेलं, VI आणि T. इथे काय आलेलं होतं Hचं सूत्र, I²RT. बघा सगळीकडे नुसतं इथे टी आलाय. आणि परत इथे काय आलेलं होतं, P²/R. है ना? तर आता हीच वाली जी सूत्र आहेत ना, त्याच्यावरून बघा तुमचं पहिलं वालं गणित आपण सोडवूया, जे पुस्तकामध्ये दिले, पण मी त्याच्या किमती चेंज करून घेणार आहे. हे वालं गणित, हे बघा दिसतंय, 6 मीटर लॉंग वायर. तर हे मी माझ्याकडे इथे घेते गणित आणि आता आपण ते सोडूयात. आता त्याच्या किमती मी चेंज करणार आहे. पण बघा हे गणित मी घेतलं इकडे. मुलांना व्हायला छोटं करते जरा. हा, आता हे बरोबर दिसतंय. बघा जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, फिजिक्स मध्ये गणित वाचता वाचताच त्याला तुकड्यामध्ये करून टाकायचं आणि जे जे दिले ते पटपट लिहित जायचं. काय दिलंय, 6 मीटर लॉंग वायर. तर हे मुलांना तुमच्या पुस्तकात असं नाही दिलंय हा, पण असंच लिहा. हे जास्त छान मेथड आहे आपली लिहिण्याची. तर सगळ्यात आधी आपण काय लिहिणार, डेटा. डेटा म्हणजे काय दिलंय ते. तर 6 मीटर लॉंग वायर, तर वायरची लेंथ किती आहे, L किती दिले आपल्याला, 6 मीटर. मेड फ्रॉम अन अलॉय, निक्रोमचीच बनलेली आहे. शेप्ड इनटू अ कॉइल, म्हणजे त्या वायरला असं गोल गोल करून कॉइल बनवली. अँड गिवन फॉर प्रोड्युसिंग हीट, आणि देऊन टाकली हीट प्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे, मग मे बी ती इस्त्रीमध्ये टाकली असेल किंवा बल्ब मध्ये टाकली असेल. ठीक आहे. इट हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 22 ohms. त्या वायरचा रेजिस्टन्स म्हणजे आर किती दिलाय आपल्याला, 22. तर मी म्हटलं ना मी व्हॅल्यू चेंज करणार आहे. मी आता 22 च्या ऐवजी इथे काय घेते, 24 घेते. ठीक आहे, 24 ohms. कॅन वी गेट मोर हीट, आपल्याला त्याच वायर कडून जास्त हीट मिळू शकते का, इफ द वायर इज कट इनटू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. आता ओरिजिनल लेंथ आणि आता कट केले, तर लेंथ आपल्याकडे 2 झाल्या, वायर पण आता 2 झाल्या ना, म्हणून आपण पहिली वाली लेंथला L1 घेऊया आणि वायरची लेंथ 6 मीटर असताना तिचा रेजिस्टन्स R1 घेऊया. आता L2 मध्ये काय म्हटलंय त्यांनी, तिला अर्धी कट केली, म्हणजे आता L2 किती होणार अर्धी कट केल्यावर, 3 मीटर होणार, 6चं अर्ध. राईट. मग आपल्याला काय विचारले, मग आता ती वायर मधून आपल्याला जास्त हीट मिळेल का, आणि दोन्ही वेळी आपण तिला वायरला सप्लाय किती देतोय, 220चा. मग मी आता हे 220 ची पण व्हॅल्यू चेंज करून लिहिते 240. म्हणजे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेला आहे, तो दिलेला आहे 240 व्होल्ट. ठीक आहे. आता आपल्याला बघा काय काढायचंय मुलांनो, टू फाइंड ती हीट जास्त प्रोड्यूस करेल का, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला Hच काढायचंय. पण H काढण्यासाठी ह्यांनी T नाही दिलंय. पण कॉमन सेन्सची गोष्ट आहे की दोन्हीच्या दोन्ही वायर जिची पॉवर जास्त ती जास्त हीट देईल. म्हणून आपण पॉवर जरी काढली तरी आपल्याला आयडिया येईल की कोणती जास्त हीट देईल आपल्याला, कारण आपण दोन्ही पण वायर तेवढ्याच वेळेसाठी लावणार आहे. म्हणजे दोघांसाठी टी जो असणार आहे तो सेम टू सेम असणार आहे. ठीक आहे, म्हणून ऍक्च्युअली मध्ये आपल्याला काढायचंय दोन्ही वायरच्या वेळी. पहिल्या केसमध्ये वायरची लांबी 6 मीटर असताना पॉवर किती वापरली गेली, दुसऱ्या केसमध्ये तिची किती पॉवर आहे, मग जिची पॉवर जास्त तिची हीट मग काय येणार आहे, जास्त येणार आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर टू फाइंड म्हणून आपण काय लिहिलं, P1 आणि P2 काढायचं. तर चला मग आता ह्याच्यामधला कोणता फॉर्म्युला वापरणार. बघा आपल्याला काय दिलंय, आर दिलाय आणि व्ही दिलाय. आर आणि व्ही असलेलं कोणतं सूत्र आहे बघा बरं, ह्या 4 सूत्रांमधून फक्त आर आणि व्हीच आहे ज्याच्यामध्ये, ते वाला कोणतं सूत्र आहे. अच्छा, इथे तुम्हाला माझी मिस्टेक नाही सांगितली, काय VI मी वेळा दिलेलं आहे. हा, हे आई नसणार इथे. हा कोणता बेटा,
येस, चौथा वाला फॉर्म्युला P इज इक्वल टू V² अपॉन R वाला फॉर्म्युला, कारण आपल्याला V आणि Rच दिलेलं आहे. मग चला पहिल्या केसमध्ये डायरेक्ट सूत्र ठेवा. सो P1 इज इक्वल टू V² अपॉन R. दोन्ही पण केसमध्ये V तेवढाच आहे हा. मग आता P1 इथे R1 येणार, बाकी V तर सेमच आहे. मग इथे V चा वर्ग म्हणजे 240 गुणिले 240 भागिले R1 किती आपला 24. मग 24 एक्के 24, 24 एक्के 24 हा 10. उत्तर किती आलं 240. हे जसंच्या तसं मी 10 ने गुणल्यावर अजून 100 वॉट. म्हणजे पहिल्या वेळी 2400 वॉट पहिली 6 लांबीची असल्यावर वायर. आता सेकंड केस मध्ये मुलांनो आपल्याला त्यांनी रेझिस्टन्स नाही दिलाय, पण त्यांनी लांबी दिलेली आहे. आता ही लांबी वापरून आता काय करावं लागणार आहे आपल्याला, आधी रेझिस्टन्स काढावं लागेल. तर तुम्हाला आठवते गेल्या वर्षी आपण काय बघितलेलं होतं की आपला जो हा R आहे रेझिस्टन्स आहे वायरचा, त्याच्या लांबीवर डिपेंडेंट असतो. बघितलेलं हे गेल्या वर्षी, हो की रे? राईट. म्हणून आपण काय केलेलं गेल्या वर्षी, R भागिले L बरोबर K एक कॉन्स्टंट मिळेल आपल्याला, बरोबर आहे, डायरेक्ट व्हेरिएशन समानुपाती असल्यामुळे. म्हणून बघा आपल्याला मुलांनो, आता मी हे सगळं डिटेल मध्ये गेल्या वर्षी सोडवलंय ऑलरेडी, तर मी आता पूर्ण डिटेल मध्ये ह्याला परत नाही करत आहे. शॉर्टकट मध्ये मग काय सांगते तुम्हाला, तर आपल्याकडे R1 भागिले L1 ह्याचं गुणोत्तर R2 भागिले L2 ह्याचं गुणोत्तर समान येईल, कारण दोघांची पण किंमत केच येईल ना. काय बघितलं आपण, R भागिले L हे के आहे, म्हणजे R1 L1 आणि R2 L2 हे दोघं पण केच येणार आहेत आपल्याकडे, बरोबर आहे, समानुपाती असल्यामुळे. 2400 करेक्ट. हा, म्हणून आता ह्याच्यामध्ये किमती ठेवा R2 काढण्यासाठीच. आता ह्याच्यामध्ये काय करा, किमती ठेवा. तर R1 किती आपल्याकडे, R1 आहे 24, L1 आहे 6, R2 आपल्याला काढायचं आहे आणि L2 आपल्याला 3 दिलेला आहे. 3 मीटर. मग बघा त्या 3 इकडे गेला, तर 24 गुणिले 3 भागिले 6 बरोबर R2 किती आलं. मग हे 3 एके 3, 3 दुनी 6 आणि हे बे 12 येईल ना 2 ने भागून. तर मग R2 किती आला आपला 12 ओम. राईट, 12 ओम्स आला. मग झालं. आता सेमच सूत्र वापरायचे मग आपल्याला P2 काढण्यासाठी आपण काय करणार, V² अपॉन R2. हा, तर मग हे V 240 परत 240 गुणिले 240 भागिले 12. तर 12 दुनी 24 0 आणि परत मग 24 दुनी 48 आणि हे दोन्ही 4800 वॉट, बरोबर आहे. मग बघा तुम्ही आपली पॉवर कोणाची जास्त, इथे 2400 आणि इथे त्याची डायरेक्ट डबल झाली, म्हणून आपण काय लिहिणार, P2 इज ग्रेटर दॅन P1, बरोबर आहे. म्हणजे H2 दुसऱ्या केसमध्ये जी हीट निर्माण होईल ती असेल H1 पहिल्या केसपेक्षा. मग काय दिलेलं आहे तुम्हाला पण लिहायचंय. हे बघा दिसते, ह्यांनी पण हेच काढलंय, पण ह्यांनी तुम्हाला दिसते मुलांनो, ह्यांनी R2 कसा आला ते दाखवलंच नाही, डायरेक्ट इथे 22/11 केलंय. परीक्षेत असं चालणार नाही बरं का, ही R ची किंमत ठेवली ना त्यांनी, आणि ह्यांनी R1 R2 असं काही घेतलं नाहीये. डायरेक्ट इथे कॉईल ऑफ होल वायर, पूर्ण वायरची कॉईल असल्यावर आणि अर्ध्या वायरची कॉईल असल्यावर असं A आणि B नाव दिले, असं पण चालेल. पण हे 22 डायरेक्ट 11 कसं झालं हे पुस्तकात नाही दाखवले, पण ते दाखवणं गरजेचं आहे. म्हणून बघा हे ह्यांचं उत्तर पण बघा, आपलं इथे काय आलेलं 2400 आलेलं, इथे आपलं 4800 आले वेगळ्या व्हॅल्यूज घेतल्यामुळे. आणि म्हणून काय लिहिणार आपण, हे वाक्य बाकी हे सेम टू सेम द्या. दिस मीन्स दॅट मोर हीट विल बी ऑब्टेन्ड आफ्टर कटिंग द वायर इंटू हाफ. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय मुलांनो, ऐका पटकन. एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 आणि 4 हे सिमिलरच आहेत, आपण आता जे सूत्र केले त्यानुसार. तर ही तुम्ही छान हँडरायटिंग मध्ये सोडवा, स्वतःहून सोडवा नोटबुक मध्ये,
आणि एक्झाम्पल 1 तर मी एक्सप्लेन केलंयच, एक्झाम्पल 2 सेम टू सेम 1 सारखंच आहे, पण तरी पण ह्या 4 एक्झाम्पल पैकी परत जर तुम्हाला काही डाऊट आलं मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. हाच तुमचा होमवर्क आहे. आता सध्या तुम्ही काय करायचं मुलांनो, ह्याला व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन चांगल्या हँडरायटिंग मध्ये परत कॉपी करा, कारण हे पूर्ण सगळ्या स्टेप्स तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय काय कॉपी करायचंय, हे क्वेश्चन कॉपी करायची गरज नाहीये, त्याला मी डिलीट केले. हे सगळं बाकी सगळं कॉपी करा. चला. हा बेटा काय म्हणतो? फॉर्म्युले पण दाखवा, फॉर्म्युले. अच्छा, फॉर्म्युले आपण लास्ट टाइम लिहिलेले होते, ह्याचा घेतला स्क्रीनशॉट? येस मॅम. ठीक आहे, हे याला काढते, ह्याची पण सध्या तुम्हाला एक्सप्लेन कर. अच्छा ठीक आहे, राहू देत, ह्याला पण लिहूनच घ्या. इज इक्वल टू के. हा इथे बघा, हा हे वाला का? ठीक आहे, ह्याचा पण घे स्क्रीनशॉट. ठीक आहे, चालेल. मग आपलं झालं आता. ती 3 गणित तुम्ही स्वतःहून सोडवा. ठीक आहे, उरलेली 3 गणित. मंगळवारी पेपर आहे फिजिक्स सायन्स पार्ट 1 चा. अच्छा, आता येईल त्या मंगळवारी? येस मॅम. म्हणजे अजून एका आठवड्यानंतर. अच्छा, पार्ट 1 मध्ये मग फिजिक्स मध्ये कोणते कोणते धडे आहेत बेटा? मॅम 7 चॅप्टर येणार ते सायन्स पार्ट 1 चे, आणि आपल्याला हीट पण करावं लागणार. हीट, लेन्स. म्हणजे तेवढे तर नाही होणार आपले. नविशा बेटा, तुला सध्या बाकीचं जेवढं येईल, ऍक्च्युली आपण लेट क्लासेस चालू केले ना? येस मॅम.